माझं नाव वेदिका विष्णू अंडीपड, संघाचे नाव जास्वंद. जास्वंद. कबूतर संघामध्ये आपण आता या टेंटमध्ये बसलो आहे आणि या विद्यार्थ्यांबरोबर आपण संवाद साधणार आहोत. तर कबूतर संघाचे हे सगळे विद्यार्थी आहेत, स्काउट्स आहेत. तर त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. शिक्षक आहेत. तर आता हे स्काउट गाईडचं जे ध्वज आहे ते ध्वज कशा पद्धतीनं बांधलं जातं, तर हे विद्यार्थी जे आहेत स्काउट गाईडचे, तर ते आता ध्वज बांधण्याचं काम करत आहेत. आणि खूप छान असा कार्यक्रम या ग्रामीण भागामध्ये सुद्धा राबविला जात आहे आणि त्याचा फायदा नक्कीच या विद्यार्थ्यांना, या मुलांना होईल. आणि या अशाच कार्यक्रमातून किंवा अशाच कॅम्पेनमधून जी मुलं घडतात आणि तीच देशाच्या सेवेसाठी किंवा देशसेवेसाठी आपल्याला उपयोगी पडतात. तर हे व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून अशाच शाळेचे उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला सुद्धा याचा आनंद घेता येईल.
पीछे पड़ेगा, पीछे मुड़। स्काउट गाइड विश्राम, स्काउट गाइड स्टाउट, स्काउट गाइड विश्राम, स्काउट गाइड स्टाउट, सैल्यूट। जैसे थे, स्काउट गाइड विश्राम। सैनिक शाळा काळसुरीच्या या भव्य प्रांगणामध्ये आज शनिवार दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी छत्रपती शिवराय स्काउट पथक आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गाईड पथक यांच्या 3 दिवसीय निसर्ग निवास शिबिराच्या या 3ऱ्या दिवशी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि या प्रसंगी आपल्या या स्काउट गाईडच्या कॅम्पला, शिबिराला सदिच्छा भेट देऊन आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. ज्येष्ठ मार्गदर्शक, पंचायत समिती शिक्षण विभाग म्हसळा चे अधिकारी माननीय श्रीयुत कौचाली साहेब हे सुद्धा Go. धन्यवाद. Clap go. सुंदर, बढ़िया, झकास. All right, clap go. झकास, clap go. सुंदर, बढ़िया, झकास. All right, clap go. तीन दिवसापासून तुम्ही इथे सगळे आहात आणि या टेंटमध्ये तुम्ही राहताय. खरोखर एक आग्रह आपण प्रोत्साहन करू. सॅल्यूट. संघ संघ कमल. संघ कमल. आपलं नाव? माझे नाव श्रमिका गणेश खांबेकर. खूप खूप काही शिकायला मिळालं ना. हो. तर असेच कॅम्पेन करत राहा आणि आपल्या पाऊलवाट चॅनलकडून तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर हा सुद्धा कमळ संघ आहे आणि कमल संघाने सुद्धा अशा पद्धतीनं चप्पल स्टँड चुला जातो. पाचला वेदिका विष्णू अंडीकर संघाचे नाव जास्वंद. जास्वंद. त्या पद्धतीने आम्ही साहित्य तयार केलं. माझे नाव स्नेहल संजय डांगे. माझ्या संघाचे नाव आहे मोर संघ. तर अशा पद्धतीनं 3 दिवस या मुलांनी इथे काढलेले आहेत. तर स्टँड, चपलांचा स्टँड आहे. चप्पल स्टँड आहे, हा बॅग स्टँड, बॅग स्टँड, ग्लव स्टँड, बल्ब स्टँड, मांडणी, सुद्धा कचरा वाला कचरा, अंडा स्टँड. माझे नाव संचित महेंद्र पाटील.
ते आपल्याला या स्काउट गाईड या कॅम्पेनविषयी थोडीशी माहिती देणार आहेत. तर आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू की हा कॅम्पेन कशा पद्धतीनं भरवला जातो आणि या 3 दिवसाच्या कॅम्पेनमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात विद्यार्थ्यांना, तर त्याच्याविषयी थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. तर सर, आज खूप खरंच बरं वाटलं, कारण अशा पद्धतीचं माझ्या कॉलेज लाईफमध्ये मी NSS कॅम्प केलेलं होतं. तर त्याची आठवण आज मलासुद्धा झाली, कारण ते जे दिवस असतात, कॅम्पेनचे दिवस असतात, खूप छान असतात आणि बऱ्याचशा गोष्टी डिसिप्लिन म्हणा किंवा आपण स्वतःचं काम स्वतः कसं करायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. ह्या कॅम्पेनविषयी थोडीशी आपल्याला आपल्या चॅनलवरील आपल्या परिवाराला थोडीशी माहिती द्या. नमस्कार, मी किरण गोविंद चाळके, स्काउट मास्टर. आपल्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा काळसुरीच्या या भव्य प्रांगणामध्ये दिनांक 19 जानेवारी 2023 ते आज शनिवार दिनांक 21 जानेवारी 2023 या 3 दिवसांमध्ये स्काउट गाईड निसर्ग निवास शिबिराचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि यामध्ये आपण पाहू शकता की आपल्या स्काउट आणि गाईड्स विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी स्वमेहनतीने आपले स्वतःचे तंबू या निसर्ग निवासासाठी उभे केलेले आहेत. त्या तंबूंची यथोचित त्यांनी सजावटसुद्धा या ठिकाणी केलेली आहे. आणि या 3 दिवसीय शिबिराच्या कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा असेल, स्वावलंबन असेल, स्वयंशिस्त असेल, या विविध गुणांचं त्या ठिकाणी आपण त्यांच्यामध्ये रुजवणूक करण्यासाठी प्रयत्न करत असतो. स्काउट गाईडच्या नियमांबरोबरच स्काउट गाईडच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण राष्ट्रासाठी एक उत्तम असे आदर्श नागरिक, भावी नागरिक घडविण्यासाठी या विषयाच्या माध्यमातून आणि या एकूण मोहिमेच्या स्काउट गाईड चळवळीच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील असतो. यासाठी दिवसभर विद्यार्थी स्वतःचं भोजन बनविणे असेल, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, वेगवेगळ्या अभ्याससत्रांच्या माध्यमातून विविध कृती या ठिकाणी करायच्या असतात. रात्री शेकोटी कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आपण करत असतो. विविध क्षेत्रातील विविध मान्यवर तालुक्यातून आपल्याला या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. यामध्ये पहिल्या दिवशीच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या म्हसळा तालुक्याचे माननीय गटशिक्षणाधिकारी माननीय श्रीयुत संतोष दौंड साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न करण्यात आले. त्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर स्थानिक शाळा समितीचे चेअरमन माननीय श्री चंद्रकांतजी बेडेकर साहेब यांचीसुद्धा लक्षणीय उपस्थिती या ठिकाणी होती. तर अशा प्रकारे आपण या शिबिराचं एक यशस्वी आयोजन गेली 6 वर्ष या शाळेमध्ये सातत्याने करत आलेलो आहोत आणि आपल्या विद्यार्थ्यांना एक आदर्श भावी नागरिक, देशाचे भावी नागरिक घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. यामध्ये माझे सर्व सहकारी शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक श्री चौरे सर, श्रीयुत पाडवी सर, श्रीयुत डावखर सर, श्रीयुत कांबडी सर, श्रीयुत दर्गे सर, माझे शिक्षकेतर कर्मचारी बांगारे दादा, त्याचबरोबर नागती सर यांचं मोलाचं सहकार्य नेहमीच या ठिकाणी मला लाभत असतं. आणि आमची कोकण एज्युकेशन संस्था यांचे सर्व पदाधिकारी यांचं मोलाचं मार्गदर्शन नेहमीच आमच्यासोबत असल्यामुळे असे विविध उपक्रम आपण विद्यार्थ्यांसाठी नेहमीच करत असतो आणि यापुढेही करत राहू अशी निश्चितच या निमित्ताने मी ग्वाही देऊ इच्छितो. आपण या ठिकाणी आमच्या शिबिराला भेट देऊन सन्मानित केलं आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद चाळके सर. तर चाळके सरांनी या पूर्ण 3 दिवसाच्या कॅम्पेनचं आपल्याला विस्तृतपणे माहिती दिली आणि कॅम्पेनचं स्वरूप कसं असतं, कॅम्पेनमध्ये काय घडामोडी ज्या असतात किंवा जे काय उपक्रम असतात तर त्याची माहिती दिली आपल्याला. तर खूप छान सर उपक्रम होता. खूप खरंच हे जे उपक्रम आहे ते वर्षानुवर्षे असे चालत राहो. या पाऊलवाटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या या उपक्रमांना, पुढील होणाऱ्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा. आणि आता कॅम्प जवळपास म्हणजे समारोप होत आहे. मुलं आपले सामानाचे आवरावर करत आहेत, तर ते थोडंसं तो माहोलसुद्धा आपण बघू. कॅम्पचा समारोप झाला आहे आणि जे स्काउट आणि गाईड्स जे विद्यार्थी आहेत तर ते त्यांच्या सामानाचं आवरावर करत आहेत. त्यांनी स्वतः कॅम्प बनवलेले हे आणि त्याची पूर्ण स्वतःच ते सामान सगळं आवरावर करत आहेत. तर अशा पद्धतीनं कॅम्पचं स्वरूप होतं आणि खूप छान असा माहोल होतं आहे आणि आज खूप मजा आली बघायला ह्या सगळ्या गोष्टी आणि कॉलेजचं जीवन आज खरंच आठवलं या विद्यार्थ्यांना बघून. तर आज खूप मजा आली, खूप छान वाटलं, कारण कोकण एज्युकेशन सोसायटीची प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा कालसुरी
तर या कालसोरी शाळेला आपण भेट दिलेली आज आणि त्याचं कारणही तेवढंच महत्त्वाचं होतं, कारण या शाळेमध्ये स्काउट आणि गाईड्सचं कॅम्प होतं. 3 दिवसाचं कॅम्पेन होतं आणि त्या कॅम्पेनमध्ये खूप सारे विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता आणि 3 दिवस ते याच कॅम्पेनमध्ये या तंबूमध्ये इथे राहत होते आणि आपली जी सगळी कामं असतात, जेवण बनवण्यापासून पाणी वगैरे, भांडी वगैरे किंवा कपडे वगैरे धुणे, ह्या सगळ्या गोष्टी या शालेय जीवनात या कॅम्पेनमध्ये त्यांना शिकायला मिळतात. आणि असंच कॅम्पेन मी सुद्धा केलेलं माझ्या आयुष्यात, माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये मी केलेलं होतं. आणि मलासुद्धा NSSचं SYBAला ज्यावेळेस माझं कॅम्पेन होतं चिखलपला आणि त्या कॅम्पेनमध्ये मी माझ्या ग्रुप लीडर होतो आणि मला बेस्ट ग्रुप लीडर म्हणून अवॉर्ड मिळालेला. तर त्याची आज मला आठवण झाली आणि कॅम्पेनमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. शारीरिक विकास कसा व्हायला पाहिजे, बौद्धिक विकास कसा व्हायला पाहिजे आणि एज्युकेशनल म्हणजे आपलं शैक्षणिक पात्रता कशी आपली वाढली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या देशाला किंवा आपल्या राष्ट्राला कशी मदत होईल. कारण अशाच कॅम्पेनमध्ये शिकलेली मुलं जी पुढे जातात आणि देशाची सेवा करतात, सीमेवर जाऊन लढतात आणि देशसेवा करतात आणि देशासाठी कामी येतात. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आणि अशा माध्यमातून बनलेल्या सगळ्या सैनिकांना आपल्या पाऊलवाटच्या माध्यमातून आपण एक सॅल्यूट करू त्यांना. आणि शाळेचं कॅम्पेन आपण आपल्या पाऊलवाट चॅनलवर आपण घेऊन येत आहोत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सूचना काय असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण इथेच थांबू, पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.